नमस्कार मैत्रिणींनो, आंब्याचा सीझन चालू झालेला आहे. तर वर्षभर आपण हे आंबे आणि कैरी कसे साठवून वर्षभर याची आपण चव घेऊ शकतो, तर त्यासाठी वेगवेगळे पदार्थ आपण हे तयार करून ठेवत असतो. त्यापैकीच आज आपण कैरीचा मुरंबा बघणार आहोत. तर हा मुरंबा चटपटीत आणि तिखट गोड असा असतो. तर इथे मी कैरी घेतलेली आहे. कैरी ही कच्ची घ्यायची आहे, पिकलेली कैरी घ्यायची नाही आपल्याला. तर इथे मी ही कैरी स्वच्छ धुवून घेऊन तिचे साल काढून घेत आहे. तर सर्व साल आता काढून घेणार आहोत. त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती सालीपासून मी चटणी तयार केलेली आहे किंवा कैरीचे अनेक प्रकार सुद्धा दाखवलेले आहेत. ते तुम्ही तिथे नक्की जाऊन बघा. त्याची लिंक मी शेअर करणार आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करू. कैरीचे संपूर्ण साल काढून झालेले आहेत. तर 1 किलो ही कैरी आहे. तर आता किसणी घेऊन आपण याच्यावरती किसून घेणार आहोत. तुम्ही जाड किंवा बारीक कोणत्याही साईजमध्ये कैरी किसून घेऊ शकता. तर इथे मी आता ही कैरी किसून घेतलेली आहे. तर एक कढाई घ्यायची आहे, त्यामध्ये पूर्ण किस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर 1 तास मी झाकून ठेवणार आहे. तर हे आपण 1 तास झाकून ठेवणार आहोत. 1 तास झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता साखर आणि गुळाचं पाणी झालेलं आहे. या पाण्यामध्ये कैरी छान अशी मुरलेली आहे. आता ही कढई आपण कमी गॅसवरती ठेवून देणार आहोत. तर गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला कैरी छान शिजवून घ्यायची आहे. सारखं मध्ये मध्ये हे ढवळत राहणार आहोत. थोडेसे शिजल्यावरती या कैरीचा रंग चेंज होतो. तर इथे तुम्ही बघू शकता कमी गॅसवरती मी हे शिजवून घेत आहे. तर थोडासा कलर सुद्धा याचा बदललेला आहे. आता झाकण ठेवून आपण हे कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर साखर आणि गुळाचं पाणी हे आपण एक तारी पाक होईपर्यंत आटवून घेणार आहोत. तर तोपर्यंत आपण इथे 1 चमचा जिरं घेतलेला आहे. त्याची पावडर करून घ्यायची आहे किंवा जाडसर भरड करून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये वेलची पूड पण टाकू शकता. तर इथे मी जिरं पावडर करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण कैरीचं सारण बघणार आहोत. तर हे छान असं शिजत आहे. यामध्ये अजून सुद्धा पाणी आहे. तर छान असं आपण शिजवून घ्यायचं आहे. तर थोड्या प्रमाणामध्ये आपलं हे पाणी कमी झालेलं आहे. यामध्ये आपण जिरेपूड टाकणार आहोत 1 चमचा. त्यानंतर 3 लवंग, 3 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत. मस्त असा चटपटीत मुरंबा तयार होतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला. तर आता छान असं मिक्स करून घेत आहे. तर याचा रंगही आता छान आलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. सारण आपलं थोडंसं ओलसर आहे. तर आपण आता 1 तारी पाक झालाय की नाही हे बघणार आहोत. तर
तर तुम्ही बघू शकता एक तारी पाक झालेला आहे। आता गॅस बंद करणार आहोत। थंड झाल्यावर सुद्धा हे सारण घट्ट होते, त्यामुळे या स्टेजवरती गॅस बंद करणार आहोत। वर्षभर टिकणारा हा मुरंबा खूप छान लागतो। तुम्ही पोळी बरोबर, ब्रेड सोबत किंवा तोंडी लावण्यासाठी हा मुरंबा नक्की करून बघा। तर आता थंड झालेला आहे, तर बघा किती छान असा तयार झालेले आहे। आता हे थंड झाल्यावरती तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये हे भरून रूम टेम्परेचरवरती ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाहीये। तर असा मस्तपैकी हा मुरंबा, छुंदा किंवा चटणी अशी तयार झालेली आहे। तर अशा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते नक्की सांगा। धन्यवाद।